मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे पुन्हा एकदा MH19 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो नुकताच तब्बल 22 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी झालेलं होतं। स्पर्धेचं नाव महाराष्ट्र ऑलिम्पिक म्हणून या ठिकाणी आहे। खूप मोठी नामांकित ही स्पर्धा होती। त्यामध्ये भुसावळ शहरातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील 5 खेळाडूंचा या ठिकाणी स्वर्ण पदक विजेते झालेले आहेत। ते संपूर्ण टीम आज आपल्या ऑफिसमध्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेली आहे। त्यांची या ठिकाणी आज आपण मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत की त्यांचा अनुभव कसा राहिलेला आहे। तर सर्वप्रथम MH19 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत भुसावळचे आंतरराष्ट्रीय बॉक्सर नागेश खरारे आपल्या सोबत आहेत। ते नुकताच महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये स्वर्ण पदक विजेते झालेले आहेत। त्यांच्याशी आपण या ठिकाणी अनुभव घेणार आहेत की त्यांना या प्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक्समध्ये त्यांना कोणत्या प्रसंगी आढळून आलेले आहेत, त्यांच्याशी काय प्रश्न आपण या ठिकाणी विचारणार आहेत। एक्सपीरियंस काफ़ी अच्छा था महाराष्ट्र ओलंपिक का। नवंबर में जो 91 इलीट में महाराष्ट्र बॉक्सिंग चैम्पियनशिप हुई थी, उसमें जो बच्चे क्वालिफाई हुए थे क्वार्टर फाइनल तक, उन्हीं का नाम महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग ओलंपिक में था। और कंपटीशन काफ़ी अच्छा था। सारे महाराष्ट्र के बॉक्सर्स थे वहाँ पर जो क्वालिफाई हुए थे। और मेरा अनुभव ऐसा था कि उन्हीं लड़कों के साथ में मैं पहले भी फाइट खेल चुका था, तो उनका सभी का गेम मुझे पता था कि कौन क्या रणनीति बना के आएगा, कौन कैसा खेलेगा। तो उसी के हिसाब से मैं मेरी ट्रेनिंग कर गया था और कंपटीशन में मैंने जो सोच रखा था वही किया। एक्सपीरियंस काफ़ी अच्छा था, कंपटीशन भी काफ़ी अच्छा था। और महाराष्ट्र ओलंपिक 22 साल बाद में हुआ, तो हमको काफ़ी खुशी थी कि इतने टाइम बाद इतना अच्छा टूर्नामेंट हो रहा है और उसमें हमको पार्टिसिपेट करने को मिल रहा है। वो काफ़ी खुशी थी ये चीज़। और जब आपको पता चला कि महाराष्ट्र ओलंपिक का टूर्नामेंट महाराष्ट्र में हो रहा है, पुणे में जो अभी हुआ है, तो आपको आपने सोचा था कि इसके अंदर मेरा पार्टिसिपेशन होगा करके ऐसा? हाँ, डेफिनेटली मैं 91 जैसे मैंने बताया अभी 91 इलेटमेंट महाराष्ट्र बॉक्सिंग चैम्पियनशिप में मैं पिछले साल नवंबर में गोल्ड मेडल हुआ। उसके बाद मैं फिर नेशनल खेलने गया, तो वहाँ मेरी दावेदारी पक्की थी, मैं ही यहाँ पे गोल्ड मेडल लूँगा। फाइनल बाउट का आपका जो एक्सपीरियंस था, जैसा आप सेमीफाइनल में आप क्वालिफाई हो गए, फाइनल में आप रिप्रेजेंट कर रहे थे और जलगांव डिस्ट्रिक्ट जहाँ से आप पार्टिसिपेट कर रहे थे, तो ऐसा मन में कुछ ऐसे ख्याल आया कि फाइनल है कि क्या होगा, गोल्ड होगा क्या सिल्वर होगा, ऐसा कुछ? डर तो सभी को रहता है। अगर बड़े से बड़ा ओलंपियन भी फाइट खेलने के पहले जाता है तो थोड़ा नर्वसनेस रहता है कि भाई यहाँ कंपटीशन है, तो यहाँ फाइनल बाउट है, तो मेडल तो गोल्ड मेडल लेना बनता। तो थोड़ा नर्वसनेस था, लेकिन मैं कॉन्फिडेंट था और मेहनत करी थी, तो ये तो दिमाग में था कि गोल्ड मेडल लेना ही। फाइनल के कुछ हम आपसे एक्सपीरियंस जानना चाहेंगे। बहुत खेलते वक्त क्या हुआ, कैसा हुआ, कैसे पंचेस हुए, कैसा आपका जो शेड्यूल था वो कैसे आपने टैकल किया, वो सारी बातें। जब फर्स्ट राउंड स्टार्ट हुआ मेरा, तो फर्स्ट राउंड के सिर्फ 15 सेकंड ही हुए थे, तो रेफरी ने बाउट स्टॉप कर दिया था, क्योंकि सामने वाला ऑब्जेक्शन उठा रहा था मेरे पे कि भाई जो झंडू बाम वगैरह लगा के आया, वैसा कुछ नहीं था। लगा के मैं गया नहीं था, लेकिन फिर वहाँ पर रेफरी ने मेरे को चेक किया, फिर वापस बाउट स्टार्ट की। तो फर्स्ट राउंड जब स्टार्ट हुआ मेरा, तो मैं अटैक ज़्यादा करता हूँ। फर्स्ट राउंड से मैं पहले राउंड से स्कोर लेने की कोशिश करता हूँ, तो वहाँ मेरी रणनीति उसने पकड़ ली थी कि भाई ये अटैक करने आएगा। तो हुआ है कि जब मैं स्टार्ट में गया अटैक करने, तो एक दो मुक्के मुझे लगे। उसके बाद में फिर मैं समझ गया कि ये मेरे को पढ़ के आया है पहले से, क्योंकि उसके पहले भी मैं उसके साथ खेल चुका था स्टेट लेवल में। तो फिर मैं थोड़ा डिफेंसिव होके काउंटर पंच ज़्यादा करने लग गया था उसको। उसके अटैक के बाद मेरा अटैक मैं ज़्यादा कर रहा था। फिर तो काफ़ी अच्छा था एक्सपीरियंस। फिर फर्स्ट राउंड में मैं ऊपर था, 3-2 स्कोर था। फिर कोच थे हमारे साथ में, उन्होंने बताया कि 3-2 है, एक तरफा कर दो। तो फिर मैंने सेकंड राउंड में फिर थोड़ा दिमाग लगाया, और स्ट्रेंथ तो है ही। तो उसके बाद में सेकंड राउंड में फिर एक तरफा कर दिया मैंने, 5-0 स्कोर कर दिया था। फिर थर्ड राउंड में 5-0 था। आपका जो आप कोचिंग कहाँ करते हो, मतलब कहाँ है आपका कोचिंग सेंटर? मेरा कोचिंग सेंटर नगर पालिका हनुमान व्यायाम शाला
प्रभाग क्रमांक 24 117/3 एरिया का है ये। और ये नगर पालिका के थ्रू हमें बना के मिली है। मुख्य अधिकारी संदीप सर चिंद्रवाड़ और माजी नगर अध्यक्ष रमन भाऊ घोड़े, संजय भाऊ सावकारे, इनके आशीर्वाद से ये व्यायामशाला हमको बना के मिली है। इसमें कोचिंग मेरे फादर खुद अर्जुन पहलवान जी खरारे और अशोक जी कीर्तिकर और दिलीप जी पगारे, ये हमारे कोच है। ये हमें ट्रेनिंग करवाते हैं और बहुत कुछ सीखने मिलता है इनसे। ये मेडल का श्रेय आप किसे देना चाहेंगे? ये मेडल का श्रेय मैं मेरे पिताजी को दूंगा और मेरे कोचेस को दूंगा, क्योंकि उनकी काफ़ी मेहनत है मेरे पीछे। 17 साल हो गए मेरे को बॉक्सिंग खेलते खेलते, और बहुत सपोर्टिव है मेरी फैमिली, मेरे फ्रेंड्स, मेरे पिताजी खास करके। उनके वजह से आज जो भी मैं नेशनल इंटरनेशनल खेला हूँ, सब उन्हीं की वजह से। और जो आने वाली जो जनरेशन है उसके लिए क्या संदेश देना चाहेंगे आप? मैं एक ही संदेश दूंगा आने वाली जनरेशन के लिए, सभी के लिए एक ही बोलूँगा कि काफ़ी मुझे सुनने मिलता है भुसावल में गुनहगारी बढ़ रही है, ये हो रहा है, वो हो रहा है। तो मैं सभी पेरेंट्स को भी और बच्चों को भी एक ही बोलूँगा कि ये सब चीज़ों से दूर रहकर भी आप अपना करियर बना सकते हो। आप स्पोर्ट्स चूज़ करो या फिर कोई पढ़ाई में अपना ध्यान दो, तो आप अपना करियर बना सकते हो। एक बहुत अच्छा सवाल मुझे याद आया नागेश जी, कि जैसे कि आपके जो पिताजी है वो नामांकित पहलवान रह चुके हैं भुसावल शहर के, जलगांव जिले के, महाराष्ट्र के। बहुत सी कुश्तियाँ उन्होंने यहाँ पे जीती है। फिर कुश्ती से आपका ध्यान बॉक्सिंग की तरफ क्यों आया? 2006 की बात है ये सर। मैं और मेरा छोटा भाई रेसलिंग करते थे। तो एक अचानक से हम मतलब रेलवे ग्राउंड पे जाते थे हम लोग रनिंग करने के लिए। तो वहाँ पर डेवी सर का एक एकेडमी चलता था। तो वहाँ पे हमने देखा कि कुछ अलग लग रहा है, तो चले गए वहाँ पर ऐसे ही घूमते घूमते, देखते क्या है। हाथ में ग्लोव्स वगैरह बच्चों के थे, लिए वहाँ पे बैग को मारा, तो थोड़ा इंटरेस्ट बढ़ गया वहाँ से कि नहीं बॉक्सिंग करनी है। फिर उसके बाद में पापा तो का ऐसा है, जो जिसमें तुम्हारी खुशी उसमें मेरी खुशी, पापा का ऐसा ही है पहले से। तो ठीक है भाई, बॉक्सिंग कर लो। रेसलिंग भी हमने की, कुछ 6 महीने रेसलिंग की। तो बरहामपुर में कुश्ती का दंगल था, वहाँ पर 3 कुश्ती मैंने मारी थी, भाई ने भी 3 कुश्ती मारी थी वहाँ पर। मतलब बचपन से ही फैमिली बहुत सपोर्टिव है और फादर का बहुत ज़्यादा सपोर्ट है हमको। तो रेसलिंग फैमिली से है, तो कोई भी स्पोर्ट्स हो तो पीछे नहीं हटते। मित्रांनो, आता आपण आंतरराष्ट्रीय बॉक्सर नागेश खरारे यांच्याशी आपण या ठिकाणी छोट्याखानी चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर त्यांचे मित्रबंधू, भाऊबंधू आपले कालीचरण खरारे आपल्यासोबत आहेत। तो आपण त्यांना या ठिकाणी काही प्रश्न या ठिकाणी आपण विचारणार आहेत, जाणून घेणार आहेत की त्यांचा अनुभव कसा राहिलेला आहे। एक पैलवान घराण्यातून आलेला एक मुलगा बॉक्सर होतो आणि एक आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत पोहोचतो, तर त्यांचं या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत अनुभव, आणि त्यांना या ठिकाणी काय प्रश्न आणि चर्चा या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत करणार आहात। तो कैसा रहा आपका एक्सपीरियंस, इसके अंदर क्या कहना चाहेंगे? एक्सपीरियंस काफ़ी अच्छा रहा। ये बार का जो ऑर्गेनाइजेशन था महाराष्ट्र ओलंपिक का, काफ़ी अच्छा हुआ। यानी कि बहुत सालों बाद ये टूर्नामेंट हुआ और हमें यहाँ पे खेलने का मौका मिला, इसमें बहुत बड़ी बात है। इसलिए आपका, मैंने अभी जैसा नागेश जी से बात करते वक्त पता चला कि मतलब पहले पता तो हमें पहले से ही है कि आप एक पहलवान घराने से आते हो, एक नामांकित पहलवान, पिताजी का नाम यह बहुत बड़ा नाम यह रह चुका है। तो आपने इस दौर का जो सफ़र, एक रेसलर से लेके बॉक्सिंग तक का सफ़र कैसा तय किया? सफ़र कोई भी आसान नहीं होता, काफ़ी स्ट्रगल भी है उसमें। पिताजी का, जिससे बताया भाई ने, बहुत ज़्यादा सपोर्ट रहा, उनकी वजह से हम यहाँ तक पहुँचे। अभी पहले हम रेलवे ग्राउंड पे जाते थे रनिंग विनिंग करने, तो वहाँ पे ग्लव्स वगैरह देखे, अट्रैक्शन उसकी तरफ ज़्यादा बढ़ गया, बॉक्सिंग की तरफ। फिर कुछ नया करना था तो हमने बॉक्सिंग इसलिए ज्वाइन की, और खेलते खेलते हम यहाँ तक आज पहुँचे। कभी ऐसे पिताजी से उस बारे में चर्चा हुई कि पिताजी बॉक्सिंग करना है क्या रेसलिंग करना है? क्योंकि दोनों ही गेम एक जिसको बोलते चैलेंजिंग गेम, इसको बोलते हैं अपन, दोनों ही चैलेंजिंग गेम थे। तो रेसलिंग से बॉक्सिंग, फिर बॉक्सिंग जैसा आपने चूज़ किया, एक उसमें आपने इंटरनेशनल लेवल तक आप गए, तो वो सफ़र कैसा रहा आपका? पिताजी का पहले था हम यानी कि रेसलर ही बनना चाहिए, फिर बाद में उनको पता चला कि हम बॉक्सिंग की तरफ ज़्यादा फोकस कर रहे हैं, तो उन्होंने काफ़ी सपोर्ट किया हमें। पहले हम भिवानी गए थे, वहाँ पे हमने ट्रेनिंग की। फिर वहाँ से हम पुणे SI में थे, वहाँ पे
2-3 साल वहाँ पे ट्रेनिंग की हमने। फिर मैं कंटिन्यू इंडिया कैंप में रहा, 7-8 साल तक मैं इंडिया कैंप में था। सब जूनियर से लेके तो सीनियर तक मैंने इंडिया कैंप किए। फिर वहाँ से एक्सपीरियंस मिलते मिलते अभी काम आ रहा है। अभी जैसा कि महाराष्ट्र में जो बहुत बड़ी टूर्नामेंट यहाँ पे हो चुकी है, 22 साल बाद जो टूर्नामेंट यहाँ पे ऑर्गेनाइज हुई महाराष्ट्र ओलंपिक, जिसमें आपने गोल्ड जीता। जी, बहुत बहुत बधाई हो उसके लिए आपको। धन्यवाद। सबसे पहले तो वो गोल्ड का क्या बताना चाहेंगे, आपकी कैसा अनुभव रहा, आपका क्या एक्सपीरियंस रहा उसकी? गोल्ड का अभी हाल ही में हुई स्टेट में मैं क्वार्टर फाइनल लूज़ हुआ था। तो क्वार्टर फाइनल लूज़ हुआ तो मैं पर भी ओलंपिक के लिए क्वालिफाई हुआ था, महाराष्ट्र ओलंपिक के लिए। वहाँ पे मेरा एक्सपीरियंस अच्छा नहीं हुआ स्टेट में, मुझे कुछ पॉइंट की दिक्कत की वजह से मैं हार गया था वहाँ पे। फिर ओलंपिक में जो चांस मिला तो मुझे गोल्ड लाना ही था ये बार। तो उसी हिसाब से मैंने ट्रेनिंग की, 2 की जगह 3 टाइम ट्रेनिंग की मैंने। जो कुश्ती का हमारा अनुभव था, हौदा खोदना, वो भी मैंने उसमें किया। और काफ़ी अच्छा रहा। सेमीफाइनल से लेके फाइनल तक मुझे सेमीफाइनल में क्रीडापीठ का लड़का था, काफ़ी अच्छा। तो ये बार नेशनल भी खेलने गया था वो, तो उसको हराना यानी कि अच्छी बहुत बड़ी बात थी मेरे लिए। वो बाउट का कुछ एक्सपीरियंस बताना चाहेंगे आप? जी, एक्सपीरियंस फर्स्ट राउंड में मैं आ गई था, 3-2 से मैं आ गई था। तो उसमें मुझे कॉन्फिडेंस मिला वहाँ से कि मैं आगे चल रहा हूँ ये राउंड में। फिर सेकेंड राउंड से मैंने एक तरफा कर दिया, उसे 4-1 था। फिर लास्ट में 5-0 से मैं आ गया था। तो इसी हिसाब से मैं 5-0 यूनामिनेस डिसीजन में जीता हूँ। और जैसा कि अभी इस बीच जो महाराष्ट्र ओलंपिक के अंदर ऐसा है, आपको कोई सा टफ बाउट आपको लगा कि ये थोड़ा सा टफ, सभी आउट ही टफ। क्वार्टर फाइनल भी अच्छा था। एक्सपीरियंस वाला जो बहुत जी, फाइनल भी काफ़ी अच्छा हुआ मेरा। फाइनल में PCMC का लड़का था मेरे साथ में, और काफ़ी स्ट्रॉन्ग भी था वो। और बॉक्सिंग को लेकर क्या बोलना चाहेंगे आप? बॉक्सिंग को लेकर मैं ये बोलना चाहूँगा कि ये बार भुसावल के काफ़ी अच्छे मेडल आए हैं, 5 गोल्ड आए, और सिल्वर भी 2-3 है, और ब्रॉन्ज भी अच्छे हैं। और ये बार काफ़ी अच्छा परफॉर्मेंस है सबका, जलगांव डिस्ट्रिक्ट का। तो मैं यही चाहूँगा सबका ये कंटिन्यू रहे बॉक्सिंग में। जिस वक्त आपने बॉक्सिंग स्टार्ट करी तो उस समय का दौर और अभी के दौर में क्या अंतर लगता है? उस समय काफ़ी टफ कंपटीशन था। जब हमने स्टार्ट की थी तब काफ़ी लड़के थे भुसावल के, और सभी अच्छे थे, सभी क्लब के। पहले के हिसाब से कंपटीशन अभी थोड़ा कम हो गया है भुसावल में। अभी वही चाहूँगा मैं कि पहले जो था वही अभी कंपटीशन फिर से है, सभी अच्छा करे बॉक्सिंग में। भुसावल का जो नाम था पहले, कि भुसावल के नाम से भी डरते थे, पुणे हो गए, क्रीडापीठ हो गए, सभी भुसावल के नाम से काफ़ी डरते थे वहाँ के लड़के। और वहाँ के भी बॉक्सिंग खूब ज़्यादा बढ़ गई है। क्रीडा प्रबोधिनी बोलिए आप, पूना बोलिए, या मुंबई के काफ़ी अच्छे लड़के आ रहे हैं अभी। तो इस हिसाब से जो हमारा नाम था पहले भुसावल का, वो फिर से आगे आना चाहिए। भुसावल वासियों को क्या संदेश देना चाहेंगे आप? जी, मैं सबको यही कहना चाहूँगा कि स्पोर्ट्स में ज़्यादा अपने बच्चों को प्राधान्य करिए आगे। खेलकूद तो है, उसमें ही काफ़ी नाम हो रहा है आजकल। जैसा आप हरियाणा में देखेंगे, घर घर में वहाँ पे बॉक्सिंग है, पहलवानी है, सभी सपोर्टिव है यहाँ पे माता पिता कि भाई तुम जाओ आगे, तुम करो, ये टूर्नामेंट खेलो, ये सब करो। तो वैसे ही यहाँ के लोगों को भी करना चाहिए भुसावल के, मैं यही चाहूँगा बस। त्याचबरोबर आज आपल्यासोबत मोहम्मद साजिदसुद्धा आहेत। पहिल्यांदा ते महाराष्ट्र ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्णपदक विजेते या ठिकाणी झालेले आहेत, पटकवलेलं आहेत सुवर्णपदक। तर त्यांचा अनुभव काय या ठिकाणी राहिलेला आहे ते सुद्धा आपण त्यांच्याशी या ठिकाणी जाणून घेणार आहोत की या क्षेत्रामध्ये अनेक स्पोर्ट्स आहेत, या स्पोर्ट्समध्ये त्यांना बॉक्सिंग का निवडली आणि बॉक्सिंग निवडत असताना त्यांना या स्तरावर जाण्यासाठी त्यांच्याकडे त्यांना कोणत्या कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला, तर त्यांच्याशी आज आपण ये जाणून घेणार आहोत। तो साजिद, आपका जो बॉक्सिंग का जो सफ़र रहा है उस बीच आप क्या बोलना चाहेंगे? मैं स्टेट में सेमीफाइनल में लॉस हो गया था थोड़ा। घर मतलब मैं क्वार्टर फाइनल में मेरी नानी की डेथ हो गई थी, तो फिर ट्रैवलिंग में बॉडी बहुत अकड़ गई थी, बोल तो चल नहीं रही थी, इसलिए मैं वहाँ फाइनल में लॉस हो गया था। फिर वहाँ पे पता चल गया था कि कौन कौन क्वालिफाई हो गया है महाराष्ट्र ओलंपिक के लिए। तो फिर मैंने ठान लिया था कि मुझे अब मेडल ही होना, गोल्ड ही होना, क्योंकि वहाँ पे मैं लॉस हो गया था। इसके लिए मैंने बहुत मेहनत किया, भैया लोगों ने बहुत ध्यान दिया मेरे पे, बहुत बताया सब वो। बस फिर मैंने यहाँ पे भी गोल्ड मेडल लिया महाराष्ट्र ओलंपिक में। जब आपको पता चला कि महाराष्ट्र ओलंपिक में मेरा सिलेक्शन हो गया है, तो
क्या अनुभव रहा, क्या एक्सपीरियंस रहा? बस खुशी थी थोड़ी कि इधर हो गया। अब बोला जो स्टेट के क्वालिफाई थे वो उधर मिलेंगे, तो बोला इनको इधर भी, इधर तो लॉस हो गया था तो यहाँ विन होना है इसके लिए। और साजिद जी, एक से ऐसा पूछना चाहूँगा आपसे कि आपने बॉक्सिंग क्यों चॉइस किया कि बॉक्सिंग ही करना चाहिए आपने? ऐसा क्या लगा आपको बॉक्सिंग के? मैं जा रहा था ना वहाँ पे, सब आजू बाजू सब बॉक्सर थे, तो बस उनको ही देख देख के मैं जब छोटा था बहुत, तो उन्होंने मतलब मेरे को लेके चले, चलो इधर ऐसी। मैं पहले खेलता था, इधर उधर घूमता था, तो उनने देखे भाई कि एक वो है, तो उनके साथ ही मतलब चल चल के मैं इधर आया। तो आप ट्रेनिंग कहाँ करते हो साजिद जी? मैं हनुमान व्यायाम शाला में करता हूँ ट्रेनिंग, नागेश भाई के पास और काली भाई के पास। ये मतलब भैया लोग बहुत ध्यान देते हैं हमारे पे, उन्होंने ध्यान दिया तो आज हम यहाँ तक पहुँचे। तो आपको कैसा पता चला है कि हनुमान व्यायाम शाला यहाँ है, यहाँ पे कोचेस नागेश खरारे, कालीचरण खरारे, वैसे उनके वस्ताद अगर बोले जाएंगे तो अर्जुन जी खरारे जो बहुत बड़े नामांकित पहलवान रह चुके हैं, तो कैसा पता चला आपको कि ये भी यहाँ पे ट्रेनिंग करवाते हैं वगैरह ऐसा? मैं बुल्डाना में था, जब वहाँ पे था तब वहाँ पे मैं लॉस हो गया था, क्या वो प्री क्वार्टर फाइनल में। फिर वहाँ पे मैंने भैया मतलब मेरी वहीं से मुलाकात हुई। मैं तो पहले से जानता भैया को, पर वहाँ पे मेरी मुलाकात हुई। मैंने भैया को बोला भाई मैं आपके पास ही करूँगा। फिर भैया बोले ठीक है आ जा बोले। फिर जब से फिर भैया के पास ही हूँ, तो फिर मैं स्टेट में भी ब्रॉन्ज मेडल बना और अभी महाराष्ट्र ओलंपिक में गोल्ड मेडल बना। महाराष्ट्र ओलंपिक के कुछ किस्से जानना चाहेंगे हम आपसे। किससे? कैसा आपका बाउट कैसा हुआ टूर्नामेंट के बीच में? क्या आपको कठिनाई आई, क्या परेशानी आई? बाउट तो सब अच्छे ही हुए। घर वालों का क्या मतलब आपसे क्या अपेक्षा थी और कहाँ डर लग रहा था? ऐसा कुछ तो होगा आपके मन में। घर वालों की तो सभी थी कि गोल्ड ही होना, फिर बस गोल्ड ही लेके आया। और जब गोल्ड हुए आपने तो सबसे पहला फ़ोन किसको किया? सबसे पहले फ़ोन तो मेरी मम्मी को किया और उनको बताया कि गोल्ड हो गया। फिर भैया तो उधर ही थे, बस भैया इनको बता। मोहम्मद सादिशी या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे, छोट्याखानी चर्चा आपण या ठिकाणी केलेल्या आहे. त्यांचा अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की त्यांचं म्हणजे बॉक्सिंग कसे त्यांचं या ठिकाणी बघण्यात आलेलं आहे आणि या ऑलिम्पिकमध्ये, महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये त्यांना सुवर्णपदक जे विजेते या ठिकाणी झालेले, खूप चांगला अनुभव त्यांच्या या ठिकाणी राहिलेला आहे. तर आपण त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन देखील आपण करणार आहेत की असंच तुम्ही पुढील वाटचालीस तुमचं आम्ही तुम्हाला अजून शुभेच्छा देतो की असंच तुम्ही बॉक्सिंग करत राहा, खेळत राहा आणि भुसावळ जळगावसाठी तुम्ही चांगलं पदावर तुम्ही जा. आणि एक आता तुम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक खेळलेलं आहे, तुम्ही आता राष्ट्रीयमध्ये तुम्ही सुवर्णपदक विजेता व्हा अशी सर्व आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करणार आहोत. तर आपण अजून जे खेळाडू आपल्यासोबत आलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत की बॉक्सिंग हा जो एक गेम आहे, हा एक खूप चॅलेंजिंग गेम आहे, एक खूप चहिता गेम आहे की बॉक्सिंग करणं सर्वसाधारण लोकांसाठी सोपं नाही आहे. ह्याच्यासाठी जसं म्हणतो की चीते की चाल जैसी, बाज की नज़र जैसी, बैल जैसी ताकद, ऐशी सर्वांचं मिश्रण एक बॉक्सिंगमध्ये असायलाच पाहिजे. कारण की हे जे गुण सर्वांमध्ये ज्या व्यक्तीमध्ये असते तो बॉक्सिंग करू शकतो असं सर्वसामान्यांचं मत आहे. आणि जे आपण म्हणतो की जे मोठे मोठे जे प्रशिक्षण देणारे लोक असतात ते जे खेळाडू असतात त्यांना या ठिकाणी ते तयार करत असतात. तर हा बॉक्सिंग काही साधारण गोष्टी नाही आहे की आपण आज सर्व जे खेळाडूंना या ठिकाणी आपण बोललेलो आहोत त्याच्यामध्ये खूप मोठं कारण आहे. कारण की तब्बल 22 वर्षानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ऑलिम्पिक असताना त्याच्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश असतो आणि त्या 36 जिल्ह्यांचे विविध खेळाडू, विविध वजनांचे गटाचे वजनी खेळाडू त्या ठिकाणी येत असतात. त्याच्यामध्ये 36 लोकांना म्हणजे चॅलेंज करून एक सुवर्णपदक मिळवणं हे खूप मोठी बाब आहे. आणि ते खूप एक आपण त्याला म्हटलं गेलं की जेव्हा ह्या गोष्टी चॅलेंजिंग करायला आपण निघतो तर अनेकशे अडचणी मधात येतात, अनेकशे कारणं मधात येतात. त्याच्यामधून त्यांना पार पाडून सुवर्णपदक विजय प्राप्त करणं हे खूप मोठी बाब आहे. तर सर्व खेळाडू या ठिकाणी जमलेले आहेत. पुढील काय अनुभव आपण पवनशी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. त्यांचा अनुभव काय राहिलेला आहे, कसा एक्सपिरियन्स त्यांचा या ठिकाणी राहिलेला आहे आणि बॉक्सिंगमध्ये पुढं काय करण्याची त्यांची इच्छा आहे या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर त्याच सुवर्णपदक विजेते आपले पवन आपल्यासोबत आहेत.
त्यांच्याशी या ठिकाणी छोट्याखानी आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. तर पवन, तुमचा काय अनुभव राहिलेला आहे की या महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये आपण गोल्ड जिंकलेला आहे? सर्वप्रथम त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा देतो. काय सांगाल या सर्व संदर्भात आपण? महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये माझं नाव आलं, मला खूप हे वाटलं अभिमान की माझं नाव आलं. मी लॉस झालो होतो क्वार्टर फायनलमध्ये, ब्रॉन्झ मेडल लागलं होतं. तर माझे कोचने, माझे भाऊ लोकांनी माझ्यावर ध्यान दिलं की तू अजून खूप प्रयत्न कर, अजून खूप म्हणजे मेहनत घे. मग माझ्या बॉसनी, माझ्या भाऊ लोकांनी माझे ध्यान दिलं की तू प्रॅक्टिस कर, अजून तू मेडल घे. मग मी प्रॅक्टिस केली 3 टायमाची, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. मग मी त्यांच्यासोबत खेळलो. जे माझ्यासोबत होते बॉक्सर, जे आता गोल्ड मेडल बनले होते, त्याच्यासोबत माझा बाऊट होता. मग पहिला राऊंड झाला तर माझं डिसिजन होतं 5-0. मग त्याच्यानंतर दुसरा राऊंड झाला, त्याच्यानंतर माझा स्कोर होता 3, त्याचा 2 होता. मग मी खूप चांगलं खेळलो. म्हणजे माझ्याकडे खूप ध्यान दिली. मग मी महाराष्ट्र ऑलिम्पिक खेळलो, त्याच्यामध्ये गोल्ड मेडल बनलो. मला खूप आनंद वाटलो. जसं तुम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिकला गोल्ड झाले आहेत, तर आईवडिलांना फोन केला, काय एक्सपिरियन्स राहिला, काय अनुभव राहिला त्यावेळेस गोष्टीचा? मी सगळ्यात पहिले जिंकलो तर मम्मीला फोन करला की मम्मी मी जिंकलो. तर मम्मी खुश झाली की बेटा अजून तू जिंक, अजून 1 फाईट जिंकला, अजून 2 फाईट जिंक. पप्पा पण खुश झाले, माझा भाऊ पण खुश झाले की हा भाऊ चांगला खेळा, अजून मेडल आण, मम्मी पप्पाचं नाव रोशन कर, आपलं बॉस लोकांचं, भाऊ लोकांचं, सर्वांचं क्लबचं नाव रोशन कर, अजून पुढे खेळ, अजून मेडल दे. अजून माझी इच्छा आहे की मी इंडिया लेवलवर खेळू आणि पुढे मेडल देऊ. अजून माझा फर्स्ट टाईम मेडल आला स्टेटमध्ये, अजून मी वर मेडल देऊ अशी माझी हे. तर कोणतं वजनी गटामध्ये आपण खेळलेले आहात? मी 46-48 वजन गटामध्ये खेळलो होतो आणि पहिल्या टाईम मेडल बनलो मी ह्या वेटमध्ये. अजून माझं हे स्वप्न आहे की मी इंडिया लेवलवर खेळायचं आणि अजून पुढे मेडल द्यावं. कोणत्या क्लबमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करतात? मी किल्ले बॉक्सिंग क्लबमध्ये प्रॅक्टिस करतो. पवन शिरसाट हे माझे कोच आहे, अनिल सपकाळे आणि रोहित जंजाडे हे माझे भाऊ लोक आहे, माझे सिनियर लोक आहे. यांनी पण माझ्यावर खूप ध्यान दिले, बॉस लोकांनी बी खूप ध्यान दिले, माझी खूप मेहनत घेतली. त्यांच्याच जे काही आहे त्यांचंच आहे. तर काय पवन सरांबद्दल काय सांगाल तुम्ही? काय अनुभव राहिला त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करताना? माझे बॉस लवकर यायचे, प्रॅक्टिस घ्यायचे. अनिल भाऊ, लखन भाऊ ते पण यायचे. त्यांनी माझ्या मागे मेहनत घेतली की तू प्रॅक्टिस कर, आणि टायमिंग शेड्यूल सब त्यांच्या हिशोबाने करले प्रॅक्टिस, म्हणून मी मेडल दिली. अजून काय सांगाल की काय म्हणजे जशी तुमची निवड झाली, जसं तुमच्या कोचला समजलं की महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये तुमची निवड झालेली आहे, तर तुम्ही कोचला काय सांगितलं किंवा कोचनं तुम्हाला काय सांगितलं, या जे काही चर्चा झाली असेल, काय सांगाल त्या संदर्भात? बॉसने सांगितलं की तुमचे नाव आले, आता तुम्ही अजून खूप मेहनत करा, तुम्हाला तिथं मेडल घेणं आहे, अजून खूप वरे जाणं आहे. तर मग आम्ही खूप मेहनत केली, 3 टायमाची प्रॅक्टिस घेतली. भाऊ लोकांनी, अनिल भाऊ यांनी, लखन भाऊ, बॉसने यांनी मेहनत घेतली. मग आम्ही प्रॅक्टिस करली, मेडल घेतलं. पुढील उद्देश काय असणार आहे तुमचं? माझं की अजून मी मेडल घेवा, पुढे बॉस लोकांचं सर्वांचं नाव रोशन करायचं आहे, मम्मी पप्पाचं सर्वांचं, आणि इंडिया लेवलला खेळायचं आहे. आता तुम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये इथं विजेते झालेच, आता राष्ट्रीय स्तरावर जे तुमची मेहनत त्यासाठी आहेत का तयार तुम्ही? हो, अजून मेहनत करायची, अजून मेडल घ्यायचं आहे. आपण आता पवन साळवे यांच्याशी आपण छोट्याखानी चर्चा या ठिकाणी आपण केली. त्यांचा अनुभव या ठिकाणी जाणून घेतलेले आहेत, कारण की ते प्रथमतः गोल्ड मेडल विजेता झालेले आहेत आणि फर्स्ट टाईम ते कॅमेरा फेस करत आहेत. थोडंसे नर्वस पण आहेत, आपल्याला या ठिकाणी समजून येत आहे. तर चांगला अनुभव या ठिकाणी त्यांच्याशी बोलताना आपल्याला पण येतो आहे. चांगल्या या ठिकाणी छोट्याखानी चर्चा अतिशय आनंदात पार पडते आहे. तर पवन, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन मी करतो, पुन्हा एकदा अभिनंदन करतो की तुम्ही जळगाव जिल्ह्यासाठी भुसावळ शहरातून, एक छोट्याखानी शहरातून तुम्ही आलात आणि एक एवढा मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही गोल्ड मेडल झालात. त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. मित्रांनो, विशेष आज आपल्यासोबत प्रियंका दीदी आहेत. म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट हा आहे की मुलं लोक तर बॉक्सिंग करतातच, हा सर्वांचा आवडतीचा गेम असंच आहे. त्याच्यामध्ये सुवर्णपदक, त्यांचंही कौतुकास्पद त्यांची कामगिरी आहेत. पण विशेष म्हटलं गेले की आज आपल्यासोबत प्रियंका दीदी आहेत. एक मुलगी छोट्याशा शहरातून येते आणि त्यानंतर एवढा मोठ्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेते होते. असे अनेक एक बाब आहेत की सर्व मुलींसाठी ती एक प्रेरणादायक आहेत की सर्व मुलींना प्रियंका दीदीकडनं या ठिकाणी एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे की त्यांना बॉक्सिंग क्षेत्र हा निवडलेला आहे. आणि बॉक्सिंग क्षेत्र जर आपण पहिल्याच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा सोपा गेम नाही आहे, त्यांना एवढं कठीण चॅलेंजिंग गेम निवडून आणि इथपर्यंत पोहोचणं ही खूप मोठी बाब आहेत.
तर म्हणून आपण प्रियंका दीदीशी या ठिकाणी आपण छोट्या खानी चर्चा करणार आहोत. आपण त्यांचं या ठिकाणी कौतुक याच्यासाठी करणार आहोत कारण की त्यांचं जे या ठिकाणी अनुभव राहिलेला आहे की एक छोट्या खानी म्हणजे आपण त्यांची बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी काढलं की एका क्लबमध्ये जाणं, त्यांच्यानंतर तिकडनं बॉक्सिंग शिकणं, बेसिकपासून बॉक्सिंग शिकणं आणि लगेच पहिल्यांदा त्यांना स्टेट मेडल खेळलं, स्टेट चॅम्पियनशिप खेळल्यानंतर त्याच्यामध्ये गोल्ड आणणं ही खूप मोठी बाब आहेत की सर्वांचं लक्ष याच्यावरच लागून आहेत की पुढे प्रियंका दीदीचं भूमिका काय असणार आहेत, काय त्यांची प्रॅक्टिसची लेवल असणार आहेत आणि कुठपर्यंत प्रियंका दीदी जाणार आहेत. तर या ठिकाणी छोट्या खानी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, काही जाणून घेणार आहोत त्यांच्याशी. आणि महत्त्वाचं म्हटलं गेलं की येणाऱ्या पिढींसाठी प्रियंका दीदी नक्कीच उदाहरण ठरणार आहेत. प्रियंका दीदीचं सर्वच नक्की उदाहरण देणार आहेत अशी त्यांना या ठिकाणी कामगिरी केलेली आहेत. तर प्रियंका दीदी, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आहेत की तुम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये तुम्ही सुवर्णपदक पटकविला, विजेते झालेत. तर काय अनुभव राहिला तुमचा याच्यामध्ये? सर, माझं नाव प्रियंका आहे. मी भुसाड शहराची पहिली मुलगी आहे जिने स्टेटमध्ये मेडल आणलं आणि सोबत ते बेस्ट बॉक्सरची ट्रॉफीही आणली. अभिनंदन अभिनंदन. अरे वा, माहिती नव्हतं. माझं सिलेक्शन नॅशनलमध्ये झालं. तिथं मी वर्ल्ड चॅम्पियन मंजू राणीसोबत खेळली होती 3 राऊंड आणि तिथं फर्स्ट राऊंडमध्ये स्लोच झाली. आणि मग तिकडनं मला इंटर कॉलेज खेळायला जायचं होतं. कॉलेजकडनं सिलेक्शन झालं होतं. मग तिकडनं मी महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये माझं सिलेक्शन झालं. तिकडे खेळली, तिकडे मी गोल्ड मेडल जिंकली. तर प्रियंका दीदी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे मला की तुम्ही बॉक्सिंग क्षेत्र हा का निवडला तुम्ही? सर, बोलायला गेलं तर मी आधी फुटबॉल खेळायची. मला फुटबॉल खूप इंटरेस्ट होता, खूप जास्त. मग मी आमच्या स्कूलमध्ये म्हणजे मुली गोल्ड मेडल त्यांना मिळालं. मग मला असं वाटलं की यार ते मुली करू शकतात ना, मग मी का नाही करू शकत. मग मला त्याच्याने इंटरेस्ट वाढला की बा मुली गोल्ड मेडल घेत आहे माझ्या वयामध्ये, तर मग मी का नाही करू शकत आहे. मग मला आधी मी राहुल घोडेस्वार यांच्या क्लबमध्ये जायची. मग मला तेवढं हे नव्हतं, लॉकडाऊन लागल्यामुळे थोडं प्रॅक्टिसही झाली. मग मी सोचलं की मी दुसऱ्या क्लबमध्ये जाऊ. मग मी नरेंद्र बाणामोरे यांच्या क्लबमध्ये गेली. तिथंच माझा फर्स्ट टाईमच ऑल इंडियाला सिलेक्शन झालं. तिथं मी सेकंड फाईट लॉस झाली. मग त्याच्यानंतर त्यांनी इतकी मेहनत केली माझ्यावरती की मी सांगू नाही शकत. सकाळ संध्याकाळ खूप मागे लागायची की असं कर दीदी, तसं कर. खूप मेहनत म्हणजे खूपच घेतली आहे. तर ते मला म्हणजे त्यांच्याकडून त्यांच्याकडनं माझी खूप अपेक्षा आहे की माझी दीदी असं करू खूप जास्त. तर मला माहीत नव्हतं की मी स्टेटला मेडल घेऊन माझं गोल्डचं जे आहे ते सर्व माझ्या कोचला जातं. कारण की त्यांनी जेवढी मेहनत घेतली आहे तेवढा फळ मिळतो आहे मला. तर दीदी, किती वर्षापासून तुम्ही बॉक्सिंग क्षेत्रात आहात? म्हणजे मला 2-3 वर्ष झाले, बट ते लॉकडाऊन लागल्यामुळे मी करत नव्हती. तर मी आता 1 वर्ष म्हणजे क्लबला ओपनिंगला 1 वर्ष पण नाही झाला आमच्या. तर तिच्यामध्ये मी स्टेटला मेडल आणलं. आणि या क्षेत्रामध्ये जसं तुम्ही म्हणजे आपण म्हणजे त्या विषयावर चर्चा करतच आहोत की ऑलिम्पिकमध्ये, महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये जे तुम्हाला गोल्ड मिळालं, तर त्याचा अनुभव कसं राहिला? काय बॉट्स आले, किती कठीणाई आली, की काय परेशानी आली, त्याच्यानंतर तुम्ही फायनलपर्यंत पोहोचले. हा जो तुमचा जो सफर म्हणजे आपण म्हणतात ना, हा जो टाईम पिरियड तुमचा आलेला आहे, तर कसं म्हणजे त्याला कसं एक्सप्लेन करणार तुम्ही? म्हणजे जे स्टेटला मी ज्या मुलींसोबत खेळली होती ते मुली होत्या, बट जे 2 मुली होत्या ते नव्हत्या, ते वेगळ्या आल्या होत्या. म्हणजे मग मी ते 2 मुली वेगळ्या आल्या त्यांच्यासोबत खेळली. मी खेळली नव्हती त्यांच्या स्टेटमध्ये त्यांच्यासोबत. मग मी पाहिलं की ते छान खेळलं बुवा. मग मला फायनलपर्यंत गेली. मला असं वाटत होतं म्हणजे जे स्टेटला फायनलसोबत ते मुलगी होती तीच मुलगी होती मला फायनलला. पण मला असं वाटत होतं की मी 15 दिवस ती मुलगी प्रॅक्टिसला होती, मी नव्हती. मी नॅशनल खेळायला गेले तर माझे दिवस इथं तिथं गेले. तर मला असं वाटत होतं की मी त्या मुलगीला मारू शकेल की नाही शकेल. ती प्रॅक्टिसमध्ये होती, मी नव्हती प्रॅक्टिसमध्ये. मला असं वाटत होतं की थोडं भीती वाटत होती की काय होणार काय नाही. फर्स्ट राऊंडला माझा स्कोर होता 1-2चा. तिचा 1 होता, माझा 2 होता. मग तरी सेकंड राऊंडला माझा 5 होता, त्या पोरगीचा 0 होता. मग मला वाटलं की नाही मी मारू शकते. तर जसं जसं माझे कोच बोलत होते तसं मी खेळत होती. फायनलचा काय अनुभव राहिला तुमचा? तर मग फायनल विन झाली. तर मला खुशी तर मिळाली, माझ्या कोचला पण खुशी मिळाली. कोचला तर मिळाली, माझ्या आईबाबांना पण मिळाली. दीदी, एक असा एक प्रश्न विचारायचा होता की सर्वसाधारण जे आई वडील असतात ते महिलांना कुठंतरी अडवण्याचा प्रयत्न करतात की बाहेर नाही जाऊ देत, की एक मुलगी आहे ही काय करू शकते, काय नाही करू शकत, असं त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांचे विचार येत असतात. तर याच्यामध्ये आई वडिलांना तर तुम्हाला नक्कीच सपोर्ट केलाच असेल की त्याच्या माध्यमातूनच तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहेत.
तर जे इतर जे मुली आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणार? मी तर त्यांना म्हणणार की म्हणजे एक गरीब घरची मुली इतक्या लेवलवरती जाऊ शकते, तर मला बघून किती मुली आहे आपल्या भुसावळमध्ये की त्यांनी पण मी तर स्टेट लेवल खेळली, नॅशनल खेळली, ते तर माझ्या पण वरती जायला पाहिजे, ऑलिम्पिक खेळायला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे, आपल्या भुसावळचा, जळगाव जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा, पुऱ्या इंडियाची पोरगी वरती लेवलवरती जायला पाहिजे. आताच एक नवीन ट्रेंड आलेला आहे की जे मुली आहेत ते रील्स वगैरे बनवतात, त्या माध्यमातून ते फेमस होतात आणि एक असं विचित्र घटना ते रील्सच्या माध्यमातून करतात. पण तुम्ही एक बॉक्सिंग क्षेत्र निवडून आज इथपर्यंत आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय बघतात तुम्ही? म्हणजे मला तर असं म्हणजे असं तसं बघायचं काही शौक नाही आहे, फक्त मला मग असं दिमागामध्ये बघायचं म्हणजे इन द सेन्स की त्याच्याकडे तुम्ही कसं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये म्हणजे बॉक्सिंग जे आहेत तर लोकांना बॉक्सिंगकडे कसं वळायला पाहिजे बुवा? म्हणजे असं म्हणणं आहे की बुवा एखादी मुलगी म्हणजे का तिला स्टडी आवडते, काही आवडतं, त्यांची ड्रीम असते. पण मला म्हणणं असं आहे की तुम्ही जर का कधी एखादी स्पोर्ट्समध्ये करणार तर ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ना. असं नाही की रील्स बघणार की इथं जाणार तिथं फिरणार, तसं नाही. तुम्ही कधी एक टाईम पाय तर टाकून बघा, नाही तुमचं काही ड्रीम वगैरे पूर्ण झाला तर मग बघा नंतर. पण आधी असं करा की जे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तच हे वाटतं की योग्य हे मला ते, जसं मला वाटतं की मी बॉक्सिंगमध्ये मला खेळायचं आहे, मी बॉक्सिंगवरती जाऊ शकते, तसं बाकी मुलींना पण समजायला पाहिजे ना. मी आता माझ्या घराकडे 2 मुली, मी त्यांना म्हटलं की दीदी म्हणून तुम्ही मी करते मला बघा, तुम्ही पण करा. मग त्यांच्या घरचे म्हणतात की नाही हात मोडून जाईन, चेहरा सुंदर आहे, चेहरा नाही होऊन जाईल. म्हटलं तसं नाही राहत, बाकी इतर पण मुली करतात ना, मग जे बाकी मुली करतात मग तुम्ही का नाही करू शकत? कधी तुम्हाला तिथे असं वाटलं नाही का की तुम्ही बॉक्सिंग करतात की चेहरा वगैरे कुठं खराब नाही, होऊन मला जाईल असं तुम्हाला कधी, मला तर सारे म्हणजे म्हणतात की तू पूर्ण मुलगासारखी दिसते म्हणून, पण मला असं कधीच नाही वाटत की माझं तोंड फुटायला पाहिजे, असं कधीच काहीच वाटत नाही मला. नाही कधी असं मनात आलं नाही का की बुवा असं चेहऱ्याला लागून गेलं? नाही, कधीच नाही आलं. कटमार्क वगैरे आला चेहऱ्यावर, तर ह्या गोष्टीकडे कधी असं नाही, लक्ष कधी दिलं का नाही, तुम्ही? कधीच नाही. अजून काय सांगाल म्हणजे? माझं एवढं म्हणणं आहे सर की बघ म्हणजे आपल्या भुसावळमध्ये खूप गरीब परिस्थिती आहे, मी पण एक गरीब घरची मुलगी आहे. माझ्या घरच्यांना मला इतका सपोर्ट आहे, जास्त करून माझ्या भाऊचा, त्यांनी त्याची स्टडी सोडून दिली. त्याचं म्हणणं असं आहे की तू वरती जा, मी नाही, तू वरती म्हणजे तुला जे करायचं आहे ते कर. म्हणजे माझ्या घरच्यांचं असं बोलणं आहे की तुला जे आवडतं ते तू कर, तुला जे पण करायचं ते पण. पण माझं म्हणणं कसं आहे की नाही, मला माझ्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तू अशा नोकरीवरती लाग की तुला जे आवडेल. पुढील स्वप्न काय आहे तुमचं? म्हणजे माझं बोलायला गेलं तर मला म्हणजे कोच म्हणतात तू दुसरं काही कर. घरच्याचं म्हणणं आहे की तू म्हणजे माझं स्वप्न खरं सांगतो, मला PSI बनायचं आहे. अजून तसं त्यासाठी तर खूप खूप मेहनत करायला लागेल की PSI तुम्ही व्हा. उलटा आमची इच्छा अशी आहे की तुम्ही IPS लेवलवर जा. आता तुम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक खेळलात, तर जे ऑलिम्पिक होतं त्याच्या संदर्भात काय सांगाल? बुवा मी तर कधी माझ्या लाईफमध्ये सोचलं नव्हतं की मी महाराष्ट्र ऑलिम्पिक खेळणार. आणि जसं मी फायनल खेळली तर मला माहीत पण नव्हतं की महाराष्ट्र ऑलिम्पिक होणार आहे की नाही होणार, काय असतं हे मला कायच माहिती. मी माझ्या कोचला विचारलं की काय असतं, म्हणे ते बोलले की दीदी तुझं सिलेक्शन झालं आहे म्हणे त्याच्यामध्ये. मग मी म्हणजे न्यू बघितलं मी की महाराष्ट्र ऑलिम्पिक असं असतं तसं असतं. मी त्याच्यात गोल्ड घेतला पहिला, आणि स्टेट पण माझं फर्स्ट होतं. मला असं वाटलं की गणा यार महाराष्ट्र ऑलिम्पिक खूप मोठी गोष्ट आहे, आणि ते पण 22 वर्षानंतर होत आहे. आणि माझीसारखी मुलगी काय सुचणार की बुवा त्याच्यामध्ये गोल्ड घेणं म्हणजे खूप सोपी गोष्ट नाही आहे. तर मग मला असं वाटलं की नाही, मला काही पण करून गोल्ड घ्यावाच लागेल. कारण की ती म्हणजे कोच वगैरे म्हणत होते की तुझ्यावरतीच उमेद आहे आता आमच्या क्लबची, तूच पोरगी म्हणून. गोल्ड जिंकल्यानंतर काय घरच्यांचे सरत आधी तर आईला फोन केला की आई रडत बसली होती की बुवा माझी मुलगी, तू मुलगी तर नाही माझा मुलगाच आहे, की तू मेडल घेतलं म्हणून. त्यांना म्हणजे आईवडिलांना खूप अपेक्षा आहे माझ्याकडनं, आणि माझ्या कोचला पण, की तू काही करू शकते. माझे ते दोघं बहिणी त्यांचे लग्न झालेले आहे, मग त्यांना खूप अपेक्षा आहे म्हणजे की तू काही कर. पप्पा असेच आहे, मम्मी हातमजुरी करते, भांडे कशाला जाते, सर्वसाधारण परिवार. हां. तर मग त्यांचं म्हणणं असं आहे की तू काही कर, आणि तू म्हटलं महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्येच नाही, तू नॅशनलमध्ये मेडल घे. असं आहे की बुवा मीच नाही, पुऱ्या भुसावळची मुलगी ना चॅम्पियन व्हायला पाहिजे. चॅम्पियन म्हणजे अशी चॅम्पियन की भुसावळचं नाव आता तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजलं, ते भारतामध्ये गाजायला पाहिजे. अजून काय सांगाल की अजून बरेचसे जे येणारी जी पिढी आहेत ते तर नक्कीच तुमच्याकडनं तर उदाहरण तर घेणारच आहेत की प्रियंका दिदी एक छोट्याशा परिवारातून येते आणि ती एवढं मोठ्या स्पर्धेमध्ये गोल्ड जिंकते, तर ते तर तुमच्याकडनं नक्कीच उदाहरण घेतील. पण येणाऱ्या पिढीला काय सांगणार आहे? मी तर हे सांगणार की जे म्हणजे जुनी पिढी गेली ते पुढं जाते, तशी नवी
पिढी येते ना, ते आम्ही तर इथं स्टेट नॅशनल इंटरनॅशनल घेत आहे, पण माझं म्हणणं असं आहे की ते ऑलिम्पिकपर्यंत जायला पाहिजे. असं एक आपण एक चेहरा आपण बघतो जे ऑलिम्पिक जे मेन ऑलिम्पिक असते त्याच्यामध्ये जे मेरी कॉम आहेत ती ब्रॉन्झ मेडल विजेते आहेत. त्याचंच एक म्हणजे आपण तुमच्याकडे बघितलेलं आहे की ते असं आपण कम्पेअर केलं वावगं ठरणार नाही आपल्याला. सर म्हणजे पण अशी इच्छा आहे सर्वांची भुसावळवासियांची की तुम्ही पण भुसावळमधली मेरी कॉम होऊन तुम्ही पण ऑलिम्पिकमध्ये गोल्ड जिंकावा. काय सांगाल या संदर्भात? सर माझं म्हणणं असं आहे की बुवा मी तर आता मला तर अपेक्षा आहे की मी जाऊ शकेल ऑलिम्पिकपर्यंत. तशी तर प्रॅक्टिस वगैरे मेहनत वगैरे तर करणार मी जसं म्हणणं तसं, पण कसं आहे की पुढं काय काय ते तर माहिती नाही. मेहनत तर करावंच लागणार आहे. मेहनतशिवाय तर पडणी ना. त्याच्यामध्ये तर आपल्याला गुंतावं लागणार आहे. जोपर्यंत तुम्हाला सुवर्ण पदक ऑलिम्पिकमध्ये, महाराष्ट्र ऑलिम्पिक तर झालं, पण मेन ऑलिम्पिक जे असते त्या ऑलिम्पिकमध्ये सर्वांना या ठिकाणी जितकेही लोक बसलेले आहेत त्यांना गोल्ड जिंकावं अशीच तुमच्याकडनं अपेक्षा करणार आहेत आपण. अजून पुढं काय सांगण्याची इच्छा आहे तुमची? दुसरं काही नाही, फक्त बस आपले जे भुसावळच्या मुली ते पुढे जायला पाहिजे, बस एवढं म्हणणं आहे माझं. मी तर नाही, बाकी सर्व मुली म्हणजे त्यांना मला पण पाहून बा ही मुलगी गोल्ड आणते तर मग आपण काय चीज आहे आपण पण आणायला पाहिजे ना, अशी अपेक्षा आहे, बस दुसरं काहीच नाही. त्याचबरोबर आज आपल्यासोबत वैशाली दिदीसुद्धा आहेत. ते सुद्धा या ठिकाणी बॉक्सिंग या ठिकाणीमध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये त्यांचं या ठिकाणी सिल्वर मेडल आलेलं आहे. त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी छोट्याखानी चर्चा करणार आहोत. कारण की मेडल असतं, मेडल जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. काय 19-20 असतात त्याच्यामध्ये कुठंतरी एक खेळाडू राहून जातो. पण नक्कीच दीदीकडनं आपण पुढच्या वेळेला अपेक्षा करणार आहेत की दीदी तुम्ही पुढच्या वेळेला तुम्ही गोल्ड जिंका अशीच तुमच्याकडनं अपेक्षा करणार आहेत. आणि एक छोट्याखानी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की काय अनुभव राहिला तुमचा या स्पर्धेमध्ये? मी स्टेटला माझी स्टेट जे होतं नागपूर या ठिकाणी स्टेट झाले. त्या स्टेटमध्ये मी क्वार्टर फायनलला लॉस झाले आणि मला काही एक क्षणानंतर मला माहीत पडलं की जे क्वार्टर फायनलला लॉस झालेले आहेत त्यांनी त्यांचं सिलेक्शन महाराष्ट्र ऑलिम्पिकला जे क्वालिफाय झालेले आहेत. तर मला पण खूप आनंद झाला की मी पण क्वालिफाय झाले. तर मी पण विचार केला की मी महाराष्ट्र ऑलिम्पिकला क्वालिफाय झाले पण मला इथनं मी लॉस झाले तर मला तिथं जाऊन मेडल घ्यायचं आहे. हां, तर मला मेडल घ्यायचं आहे. तर मी मेहनत केली, खूप मेहनत केली आणि मी माझं महाराष्ट्र ऑलिम्पिककरता क्वालिफाय झाल्यानंतर मी मेहनत खूप केली आणि माझे कोचेस वगैरे त्यांनी पण मला खूप प्राधान्य दिलं आणि मला सपोर्ट केला. आणि कोणत्या क्लबला तुम्ही प्रॅक्टिस करता? मी क्ले बॉक्सिंग क्लब, माझे कोच पवन शिरसाट आणि माझे सिनियर पवन पारदे, अनिल सपकाळे आणि लखन जंजाडे हे माझे सिनियर कोच आहेत, भाऊ आहे. आणि माझे पवन शिरसाट हे माझे कोच आहेत आणि खूप मला प्रॅक्टिसला खूप मदत करतात, सपोर्ट करतात. तर फायनलचं जे टुर्नामेंट तुमचं झालं की फायनलमध्ये तुम्ही सिल्वर मेडल जिंकलात, तर काय असं क्षण आलं की तिथे तुम्ही कमी पडलात? अत्यंत दुःख होत असल्यानंतर मी खेळताना कुठं असं वाटलं की कुठं इथं तरी कमतरता झाली म्हणून त्या कारणामुळं तुम्हाला सिल्वर मेडल भेटलं? अत्यंत दुःख झालं मला, कारण मी सेमीफायनलला फायनलला लॉस झाले आणि माझं सिल्वर मेडल लागलं. पण काही माझी मेहनत कमी पडली असेल त्याकरता मी बॅक राहिलो आणि मग मी विचार केला हे मला मी लॉस तरी झाले पण मला याच्या पुढं जे काय मला इथूनच शिक मिळाली आणि याच्या पुढं मी अजून मेहनत करून मला मेडल घ्यायचं आहे आणि पुढच्या वेळेस जे मी लॉस झाले या पुढच्या वेळेस मला गोल्ड घ्यायचं आहे. कुठंही जाऊन मला मेडल हवं आहे आणि अजून तगडी मेहनत करीन आणि माझं मेडल मी हासिल करेल. तुम्ही सिल्वर मेडल घेतलं तिथे त्यासाठी सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला की लवकरच तुम्ही येणाऱ्या राज्यस्तरीय असतील राष्ट्रीय असतील या स्पर्धेमध्ये तुम्ही सुवर्णपदक जिंका अशीच आम्ही तुमच्याकडनं. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जेही सुवर्णपदक विजेते होते त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि एक छोट्याखानी आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्यांचा अनुभव या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेला आहे आणि त्यांना कोणत्या वेळेला काय प्रसंग घडलेत त्यांच्यासोबत किंवा काय अडचणी आलेत, कसे ते बॉक्सिंगकडे वळलेत, असे अनेक प्रश्न त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे. आणि त्यांना सर्वांना खेळाडूंना
त्यांचं वेळात वेळ काढून आपल्या MS-19 स्टुडिओला त्यांना भेट दिली, त्यासाठी तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो. मित्रांनो, सांगायचा उद्देश हा आहे, आपल्या सर्वांची भेट घेण्याचं नेमकं उद्देश आपला हा आहे की एक भुसावळ शहर हा काय मोठा शहर नाही आहे, एक छोटाखानी शहर आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे, त्या तालुक्यामधून एक छोट्याशा गावातून सर्व खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. सर्व सामान्य परिवारातले हे खेळाडू आहेत आणि या सामान्य परिवारातून येऊन एक एवढी मोठी स्पर्धेमध्ये जिंकणं म्हणजे प्रॉपर त्यांना त्या गोष्टीमध्ये फॉलोअप घेणं, त्याच्यावर लक्ष देऊन लक्ष केंद्रित करणं हा सगळ्यात मोठा विषय असतो. कारण की जितकेही खेळाडू या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना एक चॅलेंजिंग गेम जे असतात की ते निवडलेले आहेत, म्हणजे ते या बॉक्सिंग, त्यासाठीच आपण त्यांची या ठिकाणी चर्चा केलेली आहे की याच्यामध्ये आपण जसं बघितलं की नागेश खरारे आपल्यासोबत आहेत, ते आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहेत. तसेच त्यांचे भाऊ आहेत कालीचरण खरारे, ते सुद्धा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहेत. आणि प्रथमतः जे राज्यस्तरीयमध्ये सुवर्णपदक विजेते झालेले आहेत, तसेच मोहम्मद साजिद असतील, पवन असतील, प्रियंका दिदी असतील, आपली दिदी असेल, तर यांनी जे बॉक्सिंग क्षेत्रामध्ये जे नाव या ठिकाणी त्यांना भुसावळ शहराचे रोशन केलेलं आहे, तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी म्हणणार आहोत की मुलं तर बॉक्सिंग करतात हा एक आहेत, पण वैशिष्ट्य म्हणजे की जी प्रियंका दिदी आहेत ती एक साधारण परिवारातून येऊन एक गोल्ड मेडल घेणं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, आणि एकदम अत्यंत नाजूक परिस्थिती असल्यावर पण त्यांना याकडे दुर्लक्ष न करता त्यांना बॉक्सिंगवर फोकस करून आज इथपर्यंत ते आलेले आहेत. सर्वच या ठिकाणी जे उपस्थित मित्रमंडळी आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांच्याकडनं हीच अपेक्षा असणार आहेत की नागेशजी, कालीचरणजी, मोहम्मद असतील, आपले त्यांचे साजिद असतील, पवन असतील, दिदी असतील, सर्वांकडनं एकच अपेक्षा असणार आहेत की मी भुसावळ शहरातून आता जी मेन ऑलिम्पिक येणार आहेत, जे आंतरराष्ट्रीयवर खेळले जाते, त्याच्यामध्ये तुम्ही गोल्ड मेडल जिंका, अशी सर्व भुसावळवासियांकडनं आणि MS-19कडनं तुमच्याकडनं हीच अपेक्षा केल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, आपण यांच्याशी छोट्याखानी चर्चा केलेली आहे. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं धन्यवाद करतो. तोपर्यंत तुम्ही पात्रा MS-19 न्यूज, कॅमेरामॅन जॉब सय्यदसोबत मी श्रीकांत वानखेडे. धन्यवाद.